तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर गेल्या आठवड्यात आम्ही जो ब्लॉग गेल्या आठवड्यात नाही ग गेल्या आठवड्यात सॉरी गेल्या आठवड्यात आम्ही रील बनवली होती. सॉरी तर काल जो आम्ही ब्लॉग टाकला तर त्या ब्लॉग मध्ये आमचा जो मेन मुद्दा होता तोच आम्ही तुम्हाला सांगितला नाही. आमचं नावच विसरून गेलो आम्ही. नंतर अपलोड केल्यावरती हा म्हणतो अगं आपण नावच नाही सांगितलं म्हणे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर पहिला ब्लॉग होता म्हणून ते समजून घेतील पब्लिक. तर माझं नाव आहे राहुल मोरे आणि माझं नाव आहे ऐश्वर्या राहुल मोरे. तर आजचा जो ब्लॉग आहे आमचा तो आज थोडासा स्पेशल आहे, कारण की आज स्पेशल सरप्राइझिंग आहे. सगळ्यात महत्त्वाचं सरप्राइझिंग स्पेशल ब्लॉग विथ स्पेशल लोग. तर आज ते येणार आहे स्पेशल खाना. हा, विथ स्पेशल खाना, ते पण हिच्या हाताचं. आज आम्ही चिकन पुलाव खाणार आहोत. तर आमच्याकडे स्पेशल पाहुणे पण येणार आहेत. तर आम्ही असतो नाशिकला. आम्ही प्रॉपर जे आहे आम्ही धुळ्याचे. ठीक आहे. तर नाशिकला येण्याचं कारण असं आमचं की आमचं जॉबमुळे आम्हाला इकडे शिफ्ट व्हावं लागलं. ऍक्च्युली कसं आहे माहिती का, आम्ही ना खूप दिवसापासून एकटं राहत होतो. हा पण एकटं राहत होतो. आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून एकटंच राहतोय. 2च जण आम्ही फक्त. तर मग त्याच्यासाठी आमच्याकडे जेव्हा कोणी येतं ना पाहुणे वगैरे खूप जास्त एक्साइटमेंट असते, कारण की गप्पा मारायला कोणी ना कोणी असतं. नाही आम्ही दोघीच गप्पा मारतो किंवा हे ते. आता सध्या आम्ही ब्लॉगिंग आणि रील्स चालू केलंय म्हणून त्याच्यामुळे आमचं थोडंसं टाइम स्पेंड होते. पण तसं आहे ना, मग मी तुला एंटरटेन करायला हा आहे, पण मग कोणी आलं तर अजून जास्त मजा येते असं माझं म्हणणं होतं. मी तर एंटरटेनिंगच आहे ऑलरेडी. खूप जास्त. तर आजचा आमचा बेत आहे चिकन पुलाव. आज आम्ही बनवणार आहे चिकन पुलाव. आम्ही म्हणजे ही बनवणार आहे. म्हणजे मी सूप लावलंय, सूप झालेलं आहे आता आमचं. पण हा जो हिच्या हाताचा चिकन पुलाव एक नंबर. चिकन पुलाव, मटन पुलाव, दम बिर्याणी, मटन बिर्याणी, म्हणजे दुसरं पण बनवता येतं मला. पण हे माझ्या आता तोंडाला पाणी येते. आता त्या थोडंसं आपण तर थोडं टॉपिक तर इकडे करू. तर आम्ही त्याच्यासाठी स्पेशल जेवण बनवतोय, जे म्हणजे हिच्या आवडीचं, हिच्या हाताचं चिकन पुलाव. आणि ना म्हणजे ऍक्च्युली ते कालच येणार होते, म्हणजे उद्या येणार होते ते. पण ते आज येत आहे आणि आम्ही जसं ऐकलं रात्री की ते आज येत आहे, तर आम्ही खूप जास्त खुश आहोत. आणि त्याच्यामध्ये सगळे आल्यामुळे आम्ही जास्त खुश आहोत. आणि ते खूप दिवस आमच्यासोबत राहणार आहेत. आम्ही खूप मज्जा करणार आहोत. तुम्हाला प्रत्येक ब्लॉग मध्ये दाखवणारच आहे. जितके दिवस ते आहेत ना ते आमच्या ब्लॉग मध्ये कंपल्सरी असणार आहे, कारण की ते पण एवढे एंटरटेन होतीलच. आणि जितके आम्ही दोघं एंटरटेनिंग आहे त्यापेक्षा खूप जास्त नेक्स्ट लेवल ते जास्त एंटरटेनिंग. तर तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे. आता मी ना बनवते चिकन पुलाव. आता वाजले 8:30 वाजण्यात आलेले, ते येण्यात असतील. तर मी आधी सगळं रेडी करून ठेवतं. मे बी ते रेडी व्हायच्या आधीच येऊन जातील, पण बघा तुम्ही काय होतं काय. तसं आम्ही तुम्हाला आले की तुम्हाला नक्की दाखवतोय. कोण येतंय काय येतंय ना नक्की दाखवतोय. तुम्ही बघा, तुम्हाला टमाटर. तर मी आता बनवते. तर बघा तुम्ही मी कसं एवढं जर जास्त तारीफ करतोय तर तुम्ही नक्की म्हणणार की कसं बनवते काय बनवते. तर तुम्हाला मी दाखवणार आहे, पण तुम्ही आम्हाला जर तुम्हाला रेसिपीचं पाहिजे करा. आमचा असा हा स्वयंपाकाचा बनवतो. ऍक्च्युली कसं झालं माहिती का, मला ऑफिसला यायला पण खूप जास्त लेट होऊन गेला. त्याच्यानंतर सगळे कामं पण 2-3 कामं होते, त्याच्यात पण सगळं थोडंसं लेट झालं आम्हाला. त्याच्यामुळे थोडंसं नाही म्हणजे जास्तच लेट होऊन गेला ऍक्च्युली. आणि त्याच्यानंतर आता जस्ट फोन आला की ते पोहोचले म्हणून असं, आणि घ्यायला बोलवलं होतं. पण याच्यासाठी नाही गेलो घ्यायला की आम्हाला इकडून 2 असा व्हिडिओ काढायचा तो शूट करायचा होता. आणि हा जर गेला असता तिकडे तर मग मला नाही शूट करता आला असता. फोन तिकडे राहिला असता ना. पण ठेवा असं आपण तर सगळेजण सोबत बसणार आहे जेवणाला नाही. हा, पण मग भूक लावून गेली ना मला. मग तू हे टमाटर खा. खाल्ला ना टमाटर. किती खाऊ टमाटर? दाखव दे. टमाटर खा. जास्त छोटा आहे का छोटा? हे खाणार नाही मग तू अजून. हे जर खाऊन घेतलं ना तर हे खाणार नाही. मग सगळं काही खट्टा आहे ग. मी खूप फास्ट बनवते गाईस, कारण की मला खूप जास्त उशीर होऊन गेला आहे. भूक ती चांगली बनायला पाहिजे. पण जेव्हा मी घाईमध्ये बनवते तेव्हाच चांगलं लागतं नाही का, तेव्हाच खूप छान लागतं. जेव्हा पण ना घाईमध्ये बिर्याणी बनवली, एक नंबर बनवली. सगळ्या बाहेर शांततेत केलं ना तर
नाही होत. जर काही गडबड केलं, संतापात वगैरे केलं ना, तर ती जास्त टेस्टी बनते. आपलं मुलांचं वेगळं असतं, यांचं वेगळंच आहे. आता हे तिचं मागे पण ना, आता आपण घरी गेलो तेव्हा मागे पण तेव्हा 2 जणांसाठी आमची जेव्हा पण चिकनची भाजी वगैरे जेव्हा बनवतो ना आम्ही, तेव्हा एकदम बरोबर लागत नाही. म्हणजे लागते चांगली, पण ठीक आहे नाही का. माझं कसं आहे माहिती का, हिला 2 लोकांसाठी बनवता नाही येत. मी 2 लोकांचा जेव्हा स्वयंपाक बनवायचा असतो ना, तेव्हा एकदम असं हे होऊन जातं. जेव्हा मी जास्त लोकांचा स्वयंपाक बनवतो ना, पैसा एक नंबर बनवते. मग आता किती वेळ लागणार अजून? अजून आता खूप वेळ आहे, कारण की आता आपल्याकडे जे येणार आहेत ना ते. ठीक आहे, चालेल. मग आता चला, आता येण्यात असतील, तुम्हाला तसं दाखवतो मी. ठीक आहे, चलो. हे आले का? आले. बापरे बापरे, या 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 रे या सारे या या या. ही माझी आत्या, हे माझे पप्पा, ही माझी मम्मी, हे बॅग घे का. ही माझी बहीण, हिची ननंद, ही आमची आत्या, ही माझी बहीण. हाय करा, आहे बाय. हाय कर ना ग अम्मा. तरी होतं काय आमचं सरप्राईज. तर आता झाली सकाळ. आम्ही रात्री ब्लॉग एंड करायचं विसरलो. ब्लॉग एंड करायचं विसरलो, कारण काल जे स्पेशल गेस्ट होते ते मम्मी, पप्पा, आत्या आणि माझी लहान बहीण. तर हे सगळे आले, त्याच्यामुळे ते आल्यानंतर गप्पा गोष्टी आणि बरंच काही गोष्टी असतात, त्याच्यामध्ये राहूनच गेलं आमचं ब्लॉग बनवणं. एंड करायचं विसरलो. तर आता सकाळी झालेली आहे, तर बघू थोडं टिफिन वगैरे बनवणं चालू आहे. आता सगळे मम्मी पप्पा आत्या सगळे तर झोपलेले. उठल्यावर आता बघू मग काय प्लॅन करायचं संध्याकाळी वगैरे नाही का. चला फिर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.